महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन उद्या शनिवारी 14 मार्च 2026 रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे। कुडाळ येथील एसटी डेपो समोरील प्रांगणात हे अधिवेशन पार पडणार असून यासाठी राज्यभरातून कामगार प्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते सकाळी ठीक 10 वाजता होणार आहे। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन होत आहे। एसटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न, संघटनेने पुढील वाटचाल आणि कामगारांचे हित या विषयांवर या अधिवेशनात महत्त्वपूर्ण चर्चा व मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष अनुप नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली। बाईट अनुप नाईक। माझं नाव अनुप नाईक, महाराष्ट्र एसटी कामगार सेना विभागीय अध्यक्ष सिंधुदुर्ग। आज उद्या 14 तारीखला आपल्या इथे एसटी कामगार सेनेचं अधिवेशन, महाराष्ट्र राज्यव्यापी अधिवेशन होत आहे। या अधिवेशनाला आपले आमदार भास्कर शेठ जाधव साहेब, आमदार महेशजी सावंत साहेब, अरुबाई दुधवडकर, जान्हवीताई सावंत उपनेत्या, माजी आमदार वैभवजी नाईक साहेब, अरविंद सावंत साहेब खासदार, त्याच्यानंतर इतरही प्रमुख पदाधिकारी जसे राज्य सरचिटणीस हिरेन रेडकर आहेत, हे हजर राहणार आहेत। हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एसटी कामगार सेनेचं पहिलंच अधिवेशन आहे। एकूण 9 अधिवेशन याच्या अगोदर 8 अधिवेशन याच्या अगोदर झालेली आहेत। हे अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की सत्ता नसतानाही कुठेतरी अजूनही आम्ही विश्वासार्हता टिकून आहोत आणि त्याच्यामुळे एवढी मोठी जबाबदारी आमच्या सिंधुदुर्गवर आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तसं बघता एसटी कर्मचारी हा कायम विखुरलेला असतो, म्हणजे जो चंद्रपूर पासून बांद्यापर्यंत आहे। ह्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा अनेक प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं। यांना संघटित करून कुठेतरी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या बाजूने आम्हीही ठामपणे उभे आहोत याची जाणीव कर्मचाऱ्यांना करून देणे हा या अधिवेशनाचा प्रमुख उद्देश आहे। पंकज मडे, जनशक्ती, कुडाळ।